वेलकम आमच्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तुमचं. आणि पहिला तर तुम्ही कशा आहात ते सांगा. खूप मस्त. मी पण मस्त मजेत. आणि आत्तापर्यंत जशी शूटिंग चालली आहे, आता आम्ही बघितले खूप चांगले ट्रॅक झाले. आता 8 वर्षानंतर ते काय म्हणजे आता दिसणार आमच्याबद्दल काय सांगा. 4 लाईन्स. नमस्कार, मी शैला काणेकर. सखा माझा पांडुरंग लीप घेत आहे. 8 वर्षाची लीप आहे. 8 वर्षानंतर मला असं वाटतं कुठलीही व्यक्तिरेखा किंवा मानवी स्वभाव इतका बदलत नाही. तोही आमचाही काही बदलणार नाही. मी खाष्ट, दुष्ट, क्रूर विचारांची अशी जी बाई होती ती असणारच आहे. त्याचबरोबर ती जशी प्रेम करणारी आहे आपल्या मुलावर, नातवावर, तशीच ती असणार आहे. हां, फक्त जे काही डावपेच आखणार आहे किंवा जे काही कुरापती करणार आहेत त्या जरा नवीन असतील, एवढंच असेल. पण मला असं वाटतं सखूला त्रास देणं हा एकमेव उद्देश आहे या मनोरमेचा, या सिरियलमध्ये. सो मला असं वाटतं सखा माझा पांडुरंग ही सिरियल सखूची म्हणजे काय म्हणतात, सखूवर आहे, संत सखूवर. तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं सासूचा हा मुख्य भाग आहे तिच्या आयुष्यात, का त्या बाईने तिला खूप त्रास दिला आहे. तसाच मी तिला त्रास देत राहणार आहे. हेच तुम्हाला बघायला मिळेल. आणि आत्ता माणिक आमची जी छोटी होती आमच्या सिरियलमध्ये, आता ती मोठी झाली आहे. तर तुला काय वाटतं माणिक? खरं तर खूप छान वाटतं आहे मला. 8 वर्षांनी जसं आता तुम्ही विचारलं त्याप्रमाणे काय बदल घडणार आहे, तर माझा राग जो आधी होता तसाच असणार आहे पुढे पण कटकारस्थानं सासूबाईंनी म्हटल्याप्रमाणे आम्ही वेगवेगळे काहीतरी करत राहू, जेणेकरून सखूला त्रास होईल. कारण माझं ज्या व्यक्तीवर माझं प्रेम असतं त्याच्याशी सखूचं लग्न झालेलं आहे आणि ही गोष्ट माझ्या मनाला खूप खाते. आणि त्यामुळे माझं सध्या तरी एकच टार्गेट आहे की हिला त्रास झाला पाहिजे, सखूला त्रास द्यायचा आहे काहीही करत. आणि आता पुढचे ट्रॅक कसे असणार आहे? पुढचे ट्रॅक खरं सांगू का, कथानक आम्हाला खरंच माहिती नसतं. पुढच्या 10 दिवसात काय होणार आहे तेच मला माहिती आहे. आता सखू आमच्या घरात येईल. अच्छा, ती येणार? येईल, ऑफकोर्स येणार, कारण गोष्टच तिची आहे आणि घरातली गोष्ट आहे. ती येईल इथपर्यंत आम्हाला माहिती आहे, पण डिटेलमध्ये आम्हालाही माहिती नाही आहे. जसे जसे एपिसोड होतील तेव्हा प्रेक्षकांना कळेलच. मला वाटतं खूप म्हणजे लोकांना अजून बघायचंच आहे की तुम्ही कधी विठ्ठलाचे भक्त होताय आणि ते बघायला खूप लोक अजूनपर्यंत हे आहेत. हो. तुम्हाला काय वाटतं अजून किती टाईम लागेल त्या गोष्टीला? अरे, मला तर असं वाटतं अजून 2-3 वर्ष जावीत कलाकार म्हणून, आणि शैला काणेकर म्हणून मला असं वाटतं अजून 2-3 वर्ष होत राहावं, म्हणजे माझी सिरियल चालू राहील आणि सखा माझा पांडुरंग ही सिरियल सगळे लोक बघत राहतील, सगळे आनंद घेत राहतील त्या सिरियलचा. पण तुमचा मुलगा कधी ना कधी तर सखूच्या ह्याच्यामध्ये जाणार. ऑफकोर्स जाणार, कारण त्याला मी विरोधात तर जाणारच मी त्याच्या, पण त्याचं प्रेम आहे सखूवर आणि त्यामुळे मला नाही वाटत की तो सखूची साथ नंतर सोडेल. कदाचित तो मला सोडेल पण सखूला नाही सोडणार. पण माझा तोच प्रयत्न असेल की तो माझ्या बाजूनेच असायला हवा. हा माझा प्रयत्न असेल अखंड सिरियलमध्ये. आणि तुम्ही काय बोललात ह्या गोष्टीसाठी? अगर उद्या तर अशा ट्रॅक होणारच आहे, दोघं एकत्र होणार, हो. त्याबद्दल तुमचं काय नाही, मला तर ऑफकोर्स या गोष्टीचा त्रास होणारच आहे. पण माझे हेच प्रयत्न राहतील की कसं मी त्याला माझ्या ताब्यात आणू, काय अशा गोष्टी करू शकेन मी की जेणेकरून हे दोघं लांब राहतील एकमेकांपासून. आणि त्याचं मन वळवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेनच. आणि तुमच्या शोच्या फॅनसाठी काय बोलणार, काय मेसेज देणार? मी एवढंच सांगेन की सखा माझा पांडुरंग संत सखूच्या निस्सीम भक्तिगाथेचं नवं आवर्तन आहे. हे तुम्ही नक्की बघा. 4 जूनपासून नवीन आमची मोठी सखू येणार आहे. तुम्हाला आत्तापर्यंत जसा प्रतिसाद दिलात, जसा आम्हाला तुम्ही पाठिंबा दिलात, जितकं प्रेम दिलं तसं तितकंच प्रेम आता या आमच्या नव्या सखूलाही द्या. आणि आमची सिरियल अशीच बघत राहा. सखा माझा पांडुरंग रोज संध्याकाळी 7:30 वाजता सन मराठीवर. थँक्यू सो मच. थँक्यू. आमची सिरियल बघत राहा तुम्ही, सखा माझा पांडुरंग. कारण आता सखू मोठी होते तशीच माणिकही मोठी होते. अजून नवीन गोष्टी तुमच्यासमोर येणार आहेत. आणि जसं तुम्ही लहान सखूवर, लहान माणिकवर प्रेम केलं तसंच आमच्यावरही करा. आणि काही नाही, थँक्यू.